विदर्भात 15 तासानंतरही गारांचा खच, 15 किलोची गार. आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज. गारांचा पाऊस एवढा होता की 15 तासानंतरही गारांचा खच अद्याप कायम असून गारा अद्याप विरघळली नाहीये. त्यामुळे या भागातील गारांची तीव्रता कशी होते हे दिसते. या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलोचा गार तयार झाला आहे. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. कुठं निंबाच्या आकाराच्या गारा पडल्या, त्यामुळे शेडनेटसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झालाय. मात्र गारांचा पाऊस एवढा होता की 15 तासानंतरही गारांचा खच अद्याप कायम असून गारा अद्याप विरघळली नाहीये. त्यामुळे या भागातील गारांची तीव्रता कशी होते हे दिसते. या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलोची गार तयार झाली आहे. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर नुकसानीची पंचनामे सुरू झाले आहे. या नुकसानानंतर आता शेतकऱ्यांना फक्त शासनाकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड तालुक्यातील गहू, हरभरा, मकासह संत्रा पिकांचे सुद्धा गारपिटीने नुकसान झाले आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, आळंद, देऊळगाव राजा, बुलढाणा.